नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांदा मिरचीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा छोट्या आकाराचे कांदे घेतले होते। हे 10 ते 12 कांदे आहेत बघा। अशा आकाराचे, ह्याच्यापेक्षा पण हे बारीक होते। जेवढे जास्त बारीक होते ना त्याचे 2च भाग केलेले आहेत आणि अशा आकाराचे जे होते त्याचे मी 4 भाग केलेले आहेत। तर तुम्ही कोणते पण घेऊ शकता। मोठे जरी घेतले ना तर त्याचे असे तुम्ही एका कांद्याचे 4-5 पाकळ्या करू शकता। त्यासाठी आपल्याला एक लिंबू पाहिजे, लिंबाचा रस घ्यायचा आहे। मिरची जी घेतलेली आहे ना, ह्या तिखट मिरच्या नाही आहेत बघा। साध्या अशा पोपटी कलरच्या अशा जाडवाल्या असतात ना, जशा आपण तळायसाठी वगैरे करतो तशा पद्धतीच्या मिरच्या आहेत। ह्या 9 मिरच्या आहेत त्या मी अशा कट करून घेतल्यात। एका मिरच्याचे 8 ते 9 तुकडे करून घेतलेले, स्वच्छ धुवून पुसून नंतर मी असं कापून घेतलेले। ह्या तिखट नसते त्या। आता तिखट लागायसाठी बघा ह्या 5 मिरच्या घेतल्यात। ह्या तिखटवाल्या आहेत, एकदम छोट्या आकाराच्या आहेत। त्या मोठ्या आकाराच्या जरी घेतल्या 2-3 जरी घेतल्या तुम्ही आणि कुटून जरी टाकल्या तरी चालेल। जर तुम्ही तिखट खात असाल तर टाका, नाही टाकला तर ह्या मिरच्यात जर तुम्हाला आवडत असेल तर तशा जरी टाकल्या तरी पण चालेल। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि हा तवा जो आहे हा लोखंडाचा तवा आहे। ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं एकदम थोडंसं, आपल्याला जास्त तेलची गरज नाही आणि ही गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा जिरं, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या अशा बघा कुटून घेतलेल्या आहेत। 2 चिमूट हिंग पावडर टाकायची आणि लसणाचा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे बघा। अशा पद्धतीत थोडंसं भाजून घेतलं की त्याच्यामध्ये मिरची, कांदा आणि ह्या तिखटवाल्या मिरच्या ह्या टाकून घ्यायच्या आणि 1 ते 2 मिनिट बघा मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। 2 मिनिटं बघा मी मीडियम गॅसवर परतून घेतलेल्या मिरच्यांना बघा असे डाग पडले पाहिजेत, अशा पद्धतीनं परतून घ्यायचं। जरी बारीक केलं तरी चालेल गॅस आणि मोठ्या गॅसवर जरी तुम्ही परतून घेतलं तरी चालेल। त्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। अशा गोष्टीला ना थोडंसं मीठ जास्त टाकायचं। तर हे पहिलं आपण हलवून घेऊया व्यवस्थित। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे, मध्ये करून घ्यायचं, असं थोडंसं पसरून घ्यायचं। गॅस एकदम बारीक केलेला आहे। एक 2 ते 3 मिनिटासाठी असं पॅक झाकण ठेवायचं, म्हणजे जेणेकरून हवा नाही गेली पाहिजे, असं पॅक झाकण ठेवा। 2 ते 3 मिनिटासाठी बघा बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं होतं। जर तुमचा तवा वगैरे पातळ असेल तर एकदा तरी तुम्ही हलवा त्याला, नाही तर खाली करपून जाईल। त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला लिंबाचा रस, 2 लिंबाचा रस टाकायचा बरं का। जर तुम्हाला एक अर्धा टाकायचा असला तरी पण टाकू शकता। मिक्स करून घेऊया। लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेला आहे। गॅस बारीकच आहे। परत आपण ह्यासाठी 2 ते 3 मिनिटासाठी असं पॅक झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटं झालेत बघा, मी बारीक गॅसवर एकदम झाकण ठेवलं होतं। मस्त बघा असे झाले। हे कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला कुणाला जर असं कांदा खायला, मिरची खायला जर आवडते ना तर अशा गोष्टी तुम्हाला जरूर आवडतील। तुम्ही करून बघा, 1 नंबर लागतात खायला। आणि कसं 2 ते 3 दिवसासाठी राहतं। जर जास्त दिवस जर पाहिजे असेल का नाही तर 5-6 दिवस तर फ्रीजमध्ये ठेवा, मस्त लागतं। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।